श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या दैवी आणि चमत्कारिक स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश ऐकत असताना तुमच्या जीवनात असलेली नकारात्मकता दूर होईल आणि तुमच्या आयुष्यात असलेल्या संकटांचा सुद्धा नाश होईल आणि तुमच्या मनात दिव्य अशी सकारात्मक शक्ती निर्माण होईल आणि तुमचं जीवन सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश अर्धवट न सोडता शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच चॅनललाही सबस्क्राईब करा. आयुष्याच्या वाटेवर चालताना कधीकधी माणसाला असं वाटतं की त्याच्या सर्व प्रयत्नांचा काही उपयोग होत नाही. कष्ट असूनही यश दूर पळत आहे, लोक साथ सोडत आहेत आणि मनात एक भीती घर करू लागते. पण त्या क्षणी जर भक्तांच्या ओठांवरून अत्यंत श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारले गेले तर जणू काही आकाशातून अदृश्य शक्ती त्याच्या आयुष्याला वळण देण्यासाठी येऊ लागते. अडथळे हळूहळू दूर व्हायला लागतात, मनातील गोंधळ शांततेत बदलतो आणि त्या भक्ताला कळतं की तो कधीच एकटा नव्हता, कारण स्वामी समर्थ प्रत्येक क्षणी त्याच्या पाठीशी उभे राहून त्याच्या जीवनातील संघर्षाला आशीर्वाद देत होते. जगातील प्रत्येक माणूस कधीतरी अशा परिस्थितीतून जातो की जिथे त्याला स्वतःवरचा विश्वासही डळमळू लागतो. आपले लोकही समजून घेत नाहीत, मनातील वेदना व्यक्त करायला शब्द मिळत नाहीत आणि आयुष्य जणू अंधाऱ्या दरीत कोसळत आहे असं वाटतं. पण जो भक्त त्या काळोखातही स्वामी समर्थांच्या चरणी आपली वेदना ठेवतो, स्वामींच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये जो प्रकाश आणण्याचा प्रयत्न करतो, त्या प्रत्येकाला स्वामी समर्थ पुन्हा उभं राहण्याची ताकद देतात. स्वामी समर्थांचे नाव केवळ भक्तांच्या ओठांवर असलेले मंत्र नाहीत, तर स्वामींचं नाव जीवनाला नवीन दिशा देणारे, अडचणींच्या भिंती मोडणारे आणि मनाला पुन्हा सुख समृद्धीने भरून टाकणारे एक दिव्य सामर्थ्य आहे. कारण ज्या क्षणी एखादा भक्त पूर्ण श्रद्धेने स्वामी समर्थांचं स्मरण करतो, त्या क्षणी भक्ताच्या जीवनात अदृश्यपणे अनेक दारे उघडू लागतात, परिस्थिती बदलू लागते आणि जे अशक्य वाटत होतं ते सुद्धा शक्य होण्याची चिन्ह दिसू लागतात. म्हणून तुम्हीही तुमच्या जीवनाला वैतागले असाल, जीवनामध्ये काही चांगलं घडत नाही असं तुम्हाला वाटत असेल, तरीही तुम्ही आता चिंता करायची गरज नाही, कारण स्वामींच्या स्मरणाने, स्वामींच्या भक्तीने जीवनातील प्रत्येक समस्या सुटणार आहे. जो भक्त मनापासून स्वामींची सेवा करतो त्या भक्ताने लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्की टाईप करा. कारण स्वामी भक्तांनो, जेवढ्या वेळेस आपण परमेश्वराचं नाव घेऊ, जेवढी परमेश्वराची भक्ती करू, तेवढंच लवकर आपल्या जीवनामध्ये बदल घडणार आहेत. आपण त्या गोष्टीसाठी पात्र होणार आहोत. लक्षात ठेवा, स्वामींची केलेली सेवा आणि भक्ती जीवनात कधीच वाया जात नाही. कधीकधी माणूस आपल्या आयुष्याला संघर्षाने इतका थकून जातो की त्याला वाटतं आता पुढं चालण्याची शक्तीच उरली नाही. प्रत्येक पाऊल जड वाटतं आणि मनात निराशेच्या सावलीत हरवून जातं. पण अशा वेळी जर भक्ताने स्वामी समर्थांच्या चरणी पूर्ण विश्वासाने डोकं टेकवलं तर स्वामी समर्थांची करुणा त्याच्या मनात अशी दिव्य ऊर्जा निर्माण करते की तोच माणूस पुन्हा उभा राहतो, नव्या धैर्याने आयुष्याचा सामना करतो आणि हळूहळू त्याच्या जीवनात चमत्कारिक बदल घडू लागतात. स्वामी भक्तांनो, पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने स्वामींची सेवा करत राहा. स्वामींची सेवा केल्याने तुम्हाला नक्कीच त्या सेवेचं गोड फळ स्वामी महाराज देतील. स्वामी महाराज कधी भक्तांना निराश करत नाही. योग्य वेळी भक्तांच्या वाट्याला आलेलं प्रत्येक सुख भक्ताला देत असतात. त्यामुळे अजिबात आता चिंता करण्याची गरज नाही. जोपर्यंत स्वामींचा हात आपल्या डोक्यावर आहे तोपर्यंत आपल्याला कोणी हरवू शकत नाही. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जीवन हे आपल्याला हरवण्यासाठी नसतं, जीवन हे आपल्याला नेहमी पुढं जाण्यासाठी असतं. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणारा भक्त कधीच पूर्णपणे हरत नाही. कारण जरी जग त्याला पराभूत करण्याचा प्रयत्न करत असलं तरी स्वामी समर्थांची कृपा त्याच्या जीवनात अशी अदृश्य शक्ती निर्माण करते की संकट त्याला मोडूच शकत नाहीत, दुःख त्याला कायमचं रोखू शकत नाही आणि अडचणी त्याच्या मार्गावर कायम उभ्या राहू शकत नाही.
म्हणून जो भक्त परिपूर्णतेने स्वामींची सेवा करत असतो ना, त्या भक्ताच्या जीवनामध्ये दुःख फार काळ टिकू शकत नाही. कारण स्वामी त्याला वेळोवेळी अशी शक्ती देतात की त्या शक्तीने तो भक्तांच्या आयुष्यातील सर्व दुःख निघून जातं. आणि स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामींची दिव्य शक्ती नेहमी आपल्या आजूबाजूला असते, आपलं रक्षण करत असते. स्वामींचं सुरक्षा कवच नेहमी आपल्या आजूबाजूला असतं आणि आपलं रक्षणसुद्धा करत असतं. स्वामी भक्तांनो, स्वामींची कृपा ही दिव्य अशी असणार आहे. स्वामींची कृपा जरी दिसत नसली तरी ती आपल्याला जाणवते, आपण तिचा अनुभव घेऊ शकतो. स्वामींची भक्ती करणारा भक्त कधीही जीवनाला कंटाळत नाही. तो वेळोवेळी प्रत्येक संकटांचा सामना करतो आणि पुढं जाण्याचा निर्धार मनामध्ये ठेवतो. जेव्हा भक्त मनापासून स्वामी समर्थांना हाक मारतो तेव्हा ती हाक फक्त शब्द राहत नाही, ती एक प्रार्थना बनते, ती एक विश्वास बनते आणि ती अशी दिव्य ऊर्जा बनते की जी थेट स्वामी समर्थांच्या कृपेपर्यंत पोचते. आणि मग योग्य वेळ आल्यावर स्वामी समर्थ आपल्या भक्ताच्या जीवनात असे बदल घडवतात की त्या भक्ताला स्वतःलाच विश्वास बसत नाही की मी इतक्या मोठ्या संकटातून तो इतक्या शांततेने बाहेर कसा आला. म्हणून लक्षात ठेवा, संकट कितीही मोठं असू द्या, पण तुमची श्रद्धा आणि विश्वास जर कमी नसेल तर लक्षात ठेवा, तुमचं जीवन हे स्वामींच्या कृपेने नक्कीच उजळून जाईल. स्वामी भक्तांनो, आयुष्य जगत असताना आपल्याला कधीकधी मार्ग दिसेनासा होतो, पुढं काय करावं कळत नाही. परंतु प्रत्येक क्षणी जेव्हा स्वामींचं स्मरण मनात असतं तेव्हा मार्गही स्पष्ट होतो आणि पुढे काय करायचं याचा आधारही आपल्याला मिळत असतो. म्हणून स्वामी भक्तांनो, असं कधी समजू नका की तुम्ही हरला, तुम्हाला मदत करण्यासाठी कोणी नाही. स्वामी समर्थ सदैव तुमची मदत करत आहे. स्वामी समर्थांची कृपा ही वाऱ्यासारखी असते, ती दिसत नाही पण तिचा स्पर्श जीवन बदलून टाकतो. जेव्हा भक्ताच्या मनात श्रद्धेचा दिवा पेटलेला असतो तेव्हा स्वामी समर्थांची कृपा त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्यात प्रकाश निर्माण करते आणि हळूहळू त्या भक्ताच्या जीवनातील निराशेचे ढग दूर जाऊन आनंदाचे आणि समाधानाचे आकाश खुलते. लक्षात ठेवा, अनेक वेळा माणूस आपल्या जीवनातील अडचणींमुळे देवावरही प्रश्न उपस्थित करतो. माझ्याच वाट्याला एवढं दुःख का, असा विचार मनात येतो. पण जो भक्त स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवतो तो जाणतो की प्रत्येक संकटामागे स्वामी समर्थांची एक अदृश्य योजना असते. कारण स्वामी आपल्या भक्ताला फक्त संकटातून बाहेर काढत नाहीत, तर त्याला अधिक मजबूत, अधिक धैर्यवान आणि अधिक प्रकाशमय बनवतात. स्वामी समर्थांच्या चरणांशी ज्या भक्ताचे नाते जुळते त्याच्या जीवनातील प्रत्येक दिवस एक नवीन आशा घेऊन येतो. कारण त्या भक्ताला माहीत असतं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वामी समर्थ त्याच्या पाठीशी आहेत आणि योग्य वेळ आल्यावर त्या भक्ताच्या जीवनातील सर्व अडथळे हळूहळू दूर होणार आहेत आणि त्या भक्ताला यश, समाधान आणि अंतःकरणातील शांततेचा मार्गही दिसणार आहे. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी महाराज जे काही आपल्या जीवनामध्ये करत असतात ते सर्व काही आपल्या कल्याणासाठीच असतं. जेव्हा एखादा भक्त पूर्ण विश्वासाने स्वामी समर्थांचं नाव घेतो आणि आपल्या जीवनातील प्रत्येक निर्णय स्वामींच्या कृपेवर सोपवतो तेव्हा हळूहळू भक्ताला जाणवू लागते की त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेत एक अदृश्य संरक्षण आहे, एक दिव्य मार्गदर्शन आहे आणि त्या सर्वामागे स्वामी समर्थांची करुणा आणि आशीर्वाद सतत कार्यरत आहे. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामींच्या कृपेने जीवन नक्कीच बदलेल. जीवनामध्ये आलेली प्रत्येक समस्याही संपेल आणि स्वामींची कृपा सतत आपल्या आयुष्यामध्ये राहणार आहे. फक्त आपण जीवनामध्ये हार मानायची नाही, सतत पुढं जाण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत राहायचे. स्वामी समर्थ महाराज आपल्याला कधीही खाली पडू देणार नाही आणि जरीही आपण खाली पडलो तरी स्वामी आपल्याला पुन्हा उभं राहण्याची ताकदही देतील. म्हणून जे काही होईल ते काही आपलं वाईट करण्यासाठी नसणार आहे, ते सर्व काही आपल्याला मजबूत करण्यासाठी, आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी आणि आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी असणार आहे. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधी कधी भक्तांना फक्त संकटातूनच बाहेर काढतात असं नाही, तर स्वामी महाराज त्या भक्ताला इतकं मजबूत बनवतात की जेव्हाही त्याच्या आयुष्यामध्ये पुन्हा केव्हा संकट येईल तेव्हा त्या संकटाला भक्त स्वतः आव्हान देऊ शकतो आणि आत्मविश्वासाने सामोरा जाऊ शकतो. एवढं बलवान, एवढं शक्तिशाली
स्वामी भक्ताला बनवत असतात. म्हणून असं कधी समजू नका की स्वामी फक्त आपल्यावरचं संकट दूर करतात. तर हे सुद्धा लक्षात ठेवा की स्वामी संकटच दूर करत नाही तर आपल्याला शक्तिशाली सुद्धा बनवतात. सर्व संकटांना सामोरं जाण्याची ताकद सुद्धा देतात. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये अनेक वेळा असं घडतं की आपल्याला कोणी मदत करत नाही. आपण ज्याच्याकडे मदत मागायला जातो तो प्रत्येकजण आपल्याकडे पाठ फिरवतो. पण लक्षात ठेवा, जेव्हा कोणीही मदतीसाठी येत नाही तेव्हा स्वामी समर्थ महाराज अदृश्यपणे भक्ताची मदत करत असतात. कधीकधी आपल्या मदतीसाठी स्वामी महाराज कोणाला तरी पाठवत असतात, तर कधीकधी आपल्या जीवनामध्ये अदृश्य हात मदतीसाठी येत असतात. काहीही घडू शकतं, कारण स्वामी आपल्या कृपेसाठी जास्त काळ थांबत नाहीत. जेव्हा मनामध्ये अढळ विश्वास असतो ना, तेव्हा स्वामींच्या कृपेचे दरवाजे सतत भक्तासाठी खुले असतात. भक्ताला कधीही जीवनामध्ये हार मानायची गरज नाही, कारण स्वामी महाराजांची कृपा ज्या भक्तावर असते तो भक्त जीवनामध्ये हरू शकत नाही. जीवनातील कोणतीही गोष्ट तुमच्या कल्याणासाठीच असते. म्हणून असं कधी समजू नका की तुमचं वाईट होत आहे. स्वामी भक्तांनो, कधीकधी सर्वत्र शांतता पसरत असते. आपण स्वामींकडे प्रार्थना करत असतो, परंतु त्या प्रार्थनेचं उत्तरही मिळत नाही. आपण भक्ती करत असतो, परंतु भक्ती ही शांततेत असते. समस्या वाढत जाते, परंतु स्वामी शांत असतात. स्वामी कुठलाही मार्ग दाखवत नाही. पण लक्षात ठेवा, शांतता ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरू असलेली सर्वात मोठी तयारी असते. म्हणून स्वामी जरी शांत असतील तरी लक्षात ठेवा की बदल हा घडणार आहे. कारण स्वामी महाराज फक्त काही क्षण थांबतात आणि नंतर तुमचं सर्व आयुष्य बदलून टाकतात. म्हणून फक्त काही क्षण तुम्हीसुद्धा शांत राहा. मनामध्ये शांतता पसरवा. जरी तुमच्या मनामध्ये घालमेल सुरू असेल, पुढं काय होईल या विचाराने तुमचं मन चिंतित असेल, तुमच्या मनाला वेदना होत असतील, तरीही चिंता करू नका. कारण येणारा काळ तुमच्यासाठी खूप मोठा अध्याय घेऊन येणार आहे. तुमचं आयुष्य कायमस्वरूपी बदलून जाणार आहे. आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात ती प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळणार आहे. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीही भक्ताला दिशाहीन ठेवत नाहीत. तुमच्या जीवनामध्ये आलेले तुमचे अनुभव तुम्हाला मार्ग दाखवतात. कधीकधी स्वामींची कृपा तुम्हाला मार्ग दाखवते. कधीकधी अशी परिस्थिती तुमच्या जीवनात येते, ती परिस्थितीसुद्धा तुम्हाला मार्ग दाखवत असते. आणि या सर्वातून स्वामी समर्थ महाराज भक्ताचं आयुष्य बदलत असतात. म्हणून कधी तुम्हाला मार्गदर्शन मिळेल, कधी तुम्हाला एखादी व्यक्ती मार्ग दाखवेल, कधी तुम्हाला तुमची परिस्थिती मार्ग दाखवेल. काही ना काही होईल आणि तुम्हाला पुढचा मार्ग नक्कीच मिळेल. म्हणून असं कधी समजू नका की मी हरलो, मी संपलो. तुम्ही संपणार नाही, तुम्ही हरणार नाही. स्वामी समर्थ योग्य वेळी तुम्हाला असा मार्ग दाखवतील ज्याने तुमचं आयुष्य पूर्वीपेक्षा अधिक सुंदर होईल आणि आयुष्य बदलून जाईल. स्वामी भक्तांनो, आयुष्य जगत असताना अनेकदा आपल्याला असं वाटतं की आता मी पुढे काही करू शकत नाही, मी आता थकलो, मी आता संपलो. पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराज तुम्हाला पुन्हा उभं राहण्याचं बळ देणार आहे, तुम्हाला पुन्हा मार्ग दाखवणार आहे आणि अशा अनेक संधी तुम्हाला देणार आहे ज्या संधी तुमच्या जीवनातून गेल्या होत्या. आपण अनेक वेळा देवांकडे प्रार्थना करतो की हे परमेश्वरा, हे भगवंता, माझं संकट दूर करा, मला मार्ग दाखवा, माझी परिस्थिती बदला. पण स्वामी भक्तांनो, प्रार्थना ही फक्त शब्दांत करायची नसते. प्रार्थना ही मनामध्ये ठेवायची असते. प्रार्थना म्हणजे एक भावना आहे. प्रार्थना म्हणजे एक शांत हाक आहे आणि ती शांत हाक परमेश्वराला नक्की ऐकू जाते. म्हणून फक्त बोलून प्रार्थना करू नका, तर मनापासून प्रार्थना करा. मनापासून परमेश्वराला हाक मारा. परमेश्वर नक्की तुमचं जीवन बदलून टाकतील आणि तुमच्या प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला साथ नक्की देतील. स्वामी भक्तांनो, तुमची भीती, तुमची चिंता आणि तुमची स्वप्न हे सर्व काही स्वामींवर सोपवा. स्वामींना हे सगळं अगोदर माहीत असतं. तुम्ही फक्त त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत राहा आणि सर्व काही स्वामींवर सोपवून द्या. स्वामी तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्कीच देतील आणि तुमच्या आयुष्यात जे काही तुम्हाला हवं आहे आणि जे काही तुम्हाला नको आहे ते प्रत्येक गोष्ट तुमच्या नियोजनानुसार होईल. स्वामी भक्तांनो, फक्त मनापासून स्वामींवर विश्वास ठेवा आणि तुमचा विश्वास कधीही डळमळीत होऊ देऊ नका. स्वामी महाराज तुमच्या जीवनामध्ये तुमचं नक्कीच कल्याण करतील. तुमचं आयुष्य बदलून जाईल.
आणि स्वामींची कृपा सदैव तुमच्या जीवनामध्ये राहील. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी महाराजांचा सुंदर स्वामी संदेश तुमच्या जीवनामध्ये नक्कीच मोठा चमत्कार घडवेल आणि तुमचं आयुष्यही बदलून जाईल. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला खरोखर मनापासून जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि स्वामी भक्तांनो, असेच स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.